असा कोणता पदार्थ आहे जो पित्तनाशक आहे आणि पचनासाठी पण चांगला आहे आणि त्या लोणच्यासाठी पण वापरला जातो? नमस्कार कोल्हापूरकर, आता आपण इथं आलोय रंकाळ्यावर आणि इथं आपण लोकांना प्रश्न विचारणार आहे. त्याची जर उत्तर त्यांनी व्यवस्थित दिली तर श्री सिद्धिविनायक कडून देणार आहे आपण एक खास गिफ्ट. चला बघूया. नमस्कार. तर आपण पहिले इथले पर्यटक भेटलेले आहेत आपल्याला. तर आपण यांना आता पहिला प्रश्न विचारणार आहे, असा कोणता मसाला पदार्थ आहे जो पोट बिघडल्यावरती उपयोगी पडतो? अगदी बरोबर आहे उत्तर. असा कोणता पदार्थ आहे जो पित्तनाशक आहे आणि पचनासाठी पण चांगला आहे आणि त्या लोणच्यासाठी पण वापरला जातो? आंबा. नाही, आंबा हरकत नाही. याचं उत्तर आहे आवळा. आता आपण तिसरा प्रश्न विचारणार आहे त्यांना. जर त्यांनी उत्तर बरोबर दिलं तर ह्या तिघांना पण गिफ्ट आहे आपल्याकडून. काय म्हण आहे त्याचं तुम्ही पूर्ण करायचं आहे. डॅश डॅश वाचून खोकला जातो. सुंटा. अगदी बरोबर आहे. सुंट्या वाचून खोकला जातो. हे त्यांनी म्हण पूर्ण केलेलं आहे. आता आपण यांना गिफ्ट देणार आहे. आता आपण दुसरा प्रश्न विचारूया त्यांना. दही जमवण्यासाठी विरजनाशिवाय कोणता पदार्थ वापरतात? लिंबू. लिंबू सत्व. नाही. लिंबू किंवा लिंबू सत्व किंवा मग लिंबूच वापरतात किंवा मग दही वापरतात. नाही. विरजनाशिवाय दुसरा पदार्थ वापरला जातो, तो म्हणजे मिरची वापरतात, जेणेकरून ते दूध लगेच फाटतं. हरकत नाही. त्यांनी दोन पैकी एक उत्तर आपल्याला बरोबर दिलेलं आहे. आपण या दोघांना गिफ्ट देणार आहोत. ठीक आहे, तुमचं एक गिफ्ट. चला आता आपण यांना पहिला प्रश्न विचारूया. असा कोणता मसाला आहे जो रंगही देतो, तिखटपणाही देतो आणि लोणच्यात हमखास असतो? लाल मिरची पावडर. अगदी बरोबर आहे उत्तर. क्या बात आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता आपण यांना दुसरा प्रश्न विचारणार आहे. हे पोळा आहे बरं काय. मी नाही नुसतं पान, सर्व पदार्थात आहे माझं मान, सुगंध आणि माझा आहे मोलाची साथ, आणि माझ्याशिवाय होऊ शकत नाही मसाल्याचा भात. तमालपत्री. तमालपत्री. अगदी बरोबर आहे उत्तर. चला, या दोन्ही प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलेलं आहे. आपण यांना आता छान गिफ्ट देऊया. तुम्हाला पण देणार.